एक मोठी बातमी समोर येते। वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक यांच्यामध्ये पुन्हा तणाव निर्माण झालाय। दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि पोलिसांकडून आंदोलकांना सध्या समजवण्याचा प्रयत्न केला जातोय। तर गेल्या काही काळापासून आपण पाहतोय काल सुद्धा असाच तणाव निर्माण झालेला होता। आजही तीच परिस्थिती कायम आहे। वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी आंदोलकांमध्ये पुन्हा एकदा हा तणाव निर्माण झालाय। गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। काही वेळापूर्वी सुद्धा वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आलेले होते आणि त्याचमुळे हा तणाव निर्माण झाला। दरम्यान आता पोलिसांकडून आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला जातो। अक्षय शिंदे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अक्षय, वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक पुन्हा आमने सामने आले, नेमकं काय घडतंय? खरं तर आपण जर पाहिलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आंतरवली सराटीमध्ये सुरू आहे आणि त्याच हाक्यावर जे आहे ते ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी येत असताना त्याच हाट्यावरून यावं लागतं आणि त्यामुळे अधूनमधून मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक जे आहे ते समोरासमोर येत आहे, घोषणाबाजी होत आहे। कुठेतरी वातावरण तापवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो। पोलीस असताना देखील दोन्ही आंदोलकांकडून घोषणाबाजी होत आहे आणि समोरासमोर दोघे आंदोलक येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय, काही वेळापूर्वी या संदर्भात बोलताना लक्ष्मण हाके यांनी थेट इशारा दिलेला होता, जशाच तसं उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं। या संदर्भात नेमक्या कशा प्रतिक्रिया उमटतायत? सांगितलं होतं की मनोज जरांगे आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही जशाचं तसं उत्तर देऊ। मात्र मनोज जरांगे पाटील हे म्हणतात की मी जेव्हा उपोषणाला बसतो तेव्हाच तुम्ही का उपोषणाला बसता आणि माझ्या आंदोलनाकडे जो रस्ता येतो त्या रस्त्याला तुम्ही बसल्यामुळं या सगळ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी थोड्या वेळापूर्वीच म्हटलेलं आहे। निश्चित अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतो दोन महत्त्वाची उपोषणं आंदोलनं ही सुरू असतानाच दुसरीकडे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक यांच्यामध्ये पुन्हा एकदा हा तणाव निर्माण झालाय।